हाय हॅलो नमस्कार, मी आहे शीतल. स्वागत करते आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे केस गळतीवरती घरगुती ऑइल कसं बनवायचं. तर चला, मी आता ऑइल कसं बनवायचं याची रेमेडी जी आहे ती तुमच्याबरोबर शेअर करणार आहे पुढे व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. मध्ये व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, कारण की मी मध्ये जी रेमेडी जी शेअर केली आहे ते तुमच्या लक्षात येणार नाही. बघायला गेलं तर कढीपत्त्याचे आपल्या केसांसाठी खूप सारे फायदे असतात. त्यामुळेच आपण कढीपत्ता आपण केसांसाठी वापरणार आहोत. आता बघायला गेलं तर केस गळतीसाठी पण कढीपत्ता आपल्याला उपयुक्त ठरतो, किंवा केसांना शाईन येण्यासाठी पण कढीपत्ता आपल्याला फायद्याचाच आहे. किंवा तुम्ही तुमच्या केसांमध्ये कोंडा वगैरे असेल तर कोंडा पण दूर करण्यास आपण कढीपत्त्याचा वापर करू शकतो. आता केस गळतीवरती आपण जे ऑइल बनवणार आहोत ते अगदी घरातल्याच घटकपासून बनवणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला फक्त आणि फक्त एकच प्रोडक्ट लागणार आहे, तो म्हणजे कढीपत्ता. आता कढीपत्ता तुमच्याकडे जर असेल अवेलेबल तर तुम्ही कढीपत्ता वापरू शकता, किंवा तुम्ही कढीपत्त्याची पावडर वापरू शकता. आता आपल्याकडे घरात सगळ्यांकडे कढीपत्ता अवेलेबल असतोच, तर आता आपल्याला तोच वापरून हे जे ऑइल आहे ते बनवायचं आहे. कढीपत्त्याचे खूप सारे फायदे आपल्या केसांसाठी होत असतात. जसं बघायला गेलं तर आपले केस गळत असतील तरी पण आपण कढीपत्त्याचा वापर करू शकतो, किंवा आपल्या केसांमध्ये जास्त जर कोंडा वगैरे असेल तरी आपल्याला कढीपत्त्याचा वापर करता येतो. किंवा केस जर आपले व्हाईट होत असतील, किंवा आपल्या केसांची जर शाईन वगैरे गेली असेल तिथे पण आपण कढीपत्ता वापरू शकतो. किंवा खूप खूप केस गळत असतील तरी पण आपल्याला कढीपत्त्याचा वापर होतो. त्यामुळे आपण हे फक्त ऑल इन वन एकच प्रोडक्ट वापरणार आहे. त्यामध्ये फक्त आपण कढीपत्त्याचा वापरूनच हेअर ऑइल जे आहे ते आपण बनवणार आहोत. जे हेअर ऑइल आहे ते कसं बनवायचं मी तुम्हाला ही जी रेसिपी आहे ते पुढे व्हिडिओमध्ये शेअर केलेलीच आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर आता आपल्याला एका पातेल्यामध्ये आपण कोकोनट ऑइल घेऊ शकतो. कोकोनट ऑइल घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये जो कढीपत्ता आहे ओला, तुम्ही मार्केट बेस रेडी पावडर पण वापरू शकता, किंवा तुमच्याकडे जर सुका कढीपत्ता असेल तुम्ही तो पण घेऊ शकता. अदरवाईज तुम्ही फ्रेश जो कढीपत्ता आहे तो पण घेतला तरी पण चालेल. तर आता त्यामध्ये काय करायचं, आपला किती क्वांटिटी बनवायची आपण त्यानुसार तेल घ्यायचं आहे. आपण आपलं जे कोकोनट ऑइल आहे ते घेणार आहोत. त्यामध्ये आपण ते पहिले आता याच्यामध्ये पातेल्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता कढीपत्ता आपण जेवढं लागतो आपल्याला बेसिसमध्ये, म्हणजे आपल्याला जेवढ्या क्वांटिटीमध्ये पाहिजे आहे आपण तेवढा घ्यायचा आहे. आता मी इथे ओला कढीपत्ता घेते आहे. ओला कढीपत्ता मी हा मिक्सरमधून ग्राइंड करून घेणार आहे, म्हणजे याची पावडर तयार करून घेणार आहे. आणि ही पावडर तयार झाल्यानंतर आपण जे तेल घेतलं आहे त्या तेलमध्ये आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे. चांगलं त्याचा जो कढीपत्त्याचा जो अर्क आहे तो आपल्याला त्या तेलामध्ये उतरला पाहिजे. आता आपण ते पूर्ण उकळून घेऊया. उकळून झाल्यानंतर आपण छान ते एका चाळणीमधून गाळून घेणार आहोत. थंड करून गाळून घेणार आहोत. आणि आता जर तुम्हाला वाटत असेल तर म्हणजे गरम हे कसं केसांना लावायचं, तर तुम्ही नॅचरल पद्धतीने पण बनवू शकता. सनलाईटच्या याच्यामध्ये म्हणजे सूर्यकिरणांच्या याच्यामध्ये उन्हामध्ये तुम्ही ठेवून बनवू शकता. पण आता पावसाच्या वातावरणामुळे मी डायरेक्टली फास्ट रेमेडी बनवते, त्याच्यामुळे मी गॅसवरती तुम्हाला हे उकळून घेते त्यामध्ये. आणि हे थंड करून आपण एका छान वाटीमध्ये गाळून घेणार आहोत. छान म्हणजे ते आपण त्याचा कढीपत्तावरती काढून खाली फक्त आपल्याला हेअर ऑइल आलं पाहिजे, आपण असं करून घेणार आहोत त्यामध्ये. आता आपण वाटीमध्ये जे आहे ते आपण ते काढून घेतलं आहे, आणि आपण डायरेक्ट केसांना हे अप्लाय करायचं आहे. तुम्ही हे केस गळतीसाठी वापरू शकता. तुमच्यात जर अँटी हेअरफॉल असेल किंवा डॅन्ड्रफ वगैरे असेल तरी पण तुम्ही हे हेअर ऑइल वापरायचं आहे. हे हेअर ऑइल कमीत कमी आठवड्यातून 2दा तरी आपल्या केसांना लावायचं आहे. हे आता कसं लावायचं, जसं आपण रेग्युलर रात्री झोपण्यापूर्वी केसांना छान लावून मसाज वगैरे करून घ्यायचा आहे. आणि दुसऱ्या दिवशी आपण जसं हेअर वॉश करतो रेग्युलर हेअर वॉश करून टाकायचं आहे. हे तुम्ही कंटिन्यू पण वापरू शकता. तुम्ही 1 महिनाभर ट्राय करा, 100% तुम्हाला याचे छान रिझल्ट बघायला मिळतीलच. अशी होती आपली हेअर ऑइलची रेमेडी. अगदी सोप्या पद्धतीने फक्त कढीपत्ता वापरून आपण बनवला आहे. तर कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशा नवीन एका व्हिडिओसोबत किंवा एका रेमेडीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.